श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 12वा. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुदार, हरावाया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरी तसे, भक्तजन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रकट होतं. तेची समर्थ श्री स्वामी. गतायद्याच्या अंती, बाळप आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी, दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती. स्वामी सन्निध पातले, अजानुबाहू स्वासवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, वाळपाने धावून, दृढ चरण धरी येले, येऊन या भानावरती, श्री चरणाची सोडले मिठी, ब्रह्मानंद न मायेपोटी, सहस्रवटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली, लीला एक विचित्र, सर्व वृक्षाचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून, बाळपावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यासह एक जागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जावं दर्शना, म्हणती जावं स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृपमंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले, सत्वर विराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन, नित्य प्रातकाळी उठून, षटकर्माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य, मध्याने येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी, जावे भिक्षेकारणे, मागून या मधुपुरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळपादी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी, बाई आज्ञा क्रियाशी, आपण ही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. या कारण्यासात भांडणी होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळपाणी पाहून नाना युक्तियोजन, मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले. बाळपाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरून चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळापचे शरीरास व्याधी जडली रात्र दिवस, चैन शिक्षण भरी, भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून ती पडली ती पाहता उकलन, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळपास यावे मरण, विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने अवजवरी, गुप्त सेवदरी, सद्गुरू सेवा त्यांचे करी, व्हावे लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करो आणि मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई बिनवी समर्थासी, आपण सांगून बाळपासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती, एके दिने समर्थ करीती, बरी बाळपाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाईच्या ग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पाहत बाळप्पा, एक चिठी तयातुनी, उचलून पाहता वाचून, न करायची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भटे एके दिवशी, काय बोलती बाळपासी, दारापुत्र सोडून दिवशी, आपण तेथे राहिला, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, असे बोल ऐकून बाळपा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावं यायची बाळपा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळपायित करीतसे. श्रीपाद म्हणे बाळपासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. त्याचे कपड जाणवून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयंताणी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी जोड भक्ती, बाळपाची जडली होती, कैसा दूर दयाप्रती, करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसुत. 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणामस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काही चुकी वाक्य असेल तर माफ करा, क्षमा करा. मनापासून सर्वांनी ऐका. हीच तुमच्या चरणी प्रार्थना, तुमच्या चरणी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.